आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोरोना अरे पटकन. बॉसने आल्या आल्या माझ्या नावाने साथ घातले म्हणजे नक्कीच खुश खबर आहे. बहुतेक 10 कोटीचा व्यवहार मार्गी लागलेला दिसतोय. आता आपले 10% कुठेच गेले नाहीत. बॉस बॉस मला आवाज देत होतात. बॉस बोला ना, मला आवाज दिलात का? कारण मला तुझ्या कानाखाली आवाज काढायचा आहे. मला का मारलं? कारण त्या सुधाकरला आता परत गाडू शकत नाही ना मी. मग तुला मारूच शकतो. बॉस म्हणजे सुधाकर सोबत तुमची मांडवली झाली नाही का? कुठे जाऊन करू मांडवली? कुठे जाऊन करणार मांडवली? स्वर्गात का नरकात? म्हणजे अरे तू सुधाकर गेलाय आणि त्याचा वाढदिवस आहे असं सांगून मला त्याच्या घरी पाठवतोस. त्या मैताच्या घरासमोर बुके घेऊन उभा होतो मी. काय सुधाकर मेला? कधी, कुठे, कसा? आपण आता तुझा जीव घेणार आहे. म्हणजे तू त्या सुधाकर जवळ जा आणि तिथून त्याला विचारून मला सांग तू कधी मेला तो. बस बस तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अरे गैरसमज कसला? तुला ती चुकीची माहिती मला द्यावीच का वाटली? अरे सगळ्यांसमोर इन्सल्ट झाला आपला. तेव्हाच आपण ठरवलं ज्याच्यामुळे हे सगळं झालंय ना त्याला सोडायचं नाही. बॉस बॉस तसं काहीच नाहीये. मला त्यांच्या वाढदिवसाबद्दल कळलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या भल्यासाठी सांगितलं. शेवटी 10 कोटीचा प्रश्न होता ना म्हणून. मला सांग कोणी दिली हे? कोणी सुपारी दिली माझा गेम वाजवायची? बोल. मला? अरे तुला नाही. बॉस हिने सांगितलं मला. काय? हा बॉस आदितीने सांगितलं. ए आदिती, तू माझ्याशी खोटं का बोललीस? तुम्ही खोटं बोललात माझ्याशी? कोण? मी? मी कधी तुझ्याशी खोटं बोलले? कोण? मी कधी तुझ्याशी खोटं बोलले? तू सांगितलंस ना सुधाकरचा वाढदिवस आहे म्हणून. अल्पनाचं डोहाळे जेवण आहे असं सांगितलं होतं तुम्ही मला. 1 मिनिट. कोण सुधाकर? 1 मिनिट. ही अल्पना कोण आहे? तुझ्या कमलाकरचा वाढदिवस आहे असं म्हणाले होते. पण मी कॉलवर कल्पनाशी बोलत होते. ही अल्पना कोण आहे? बॉस बॉस आई शपथ, ही खोटं बोलतोय. ही खोटं बोलतोय. हिचा काहीतरी डाव दिसतोय बॉस. नाही बरोबर बोलतोयस तू. ही घरी परत आल्यापासून हिचं बोलणं जरा वाढलंच आहे. खरं तर माझंच चुकलं. तुला 4दा कान फडवला ना त्याच्याऐवजी 2 हिच्या कानाखाली द्यायला पाहिजे होतं. बॉस मग वाट कसली बघताय? हीच वेळ आहे बदला घेण्याची. आणि हे असं पुन्हा कधीच घडू नये म्हणून कायमचा बंदोबस्त करण्याची. बॉस बॉस आई शपथ, मी काय नाही केलं. खरंच मी काय नाही केलं. आता मी सांगते ना तेच करायचंय. मुकाट्याने बेल्ट काढून दे. काका बोकाचा बेल्ट काढून दे. नाही मुकाट्याने दे, नाही तर तुझ्याकडेही बघावं लागेल.
कोरोना नाही, तू असं काही करणार नाहीयेस. बस कोरोना नाही. बस बस. आय माय सॉरी. मी जर असं केलं नाही तर खरंच जगणार नाही. आय माय सॉरी. कोरोना बस. बस. आदित्य. जय देवी जय आदि शक्ति जय आदि शक्ति. थांबा. ही कर्माची शिक्षा आहे. तुमच्यापैकी जो कोणी पुढे येणार तो त्याच्या कर्माने जाणार. नाही 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 नाही, हे आदिती नाही आहे. हिच्यात कुठची तरी दैवी शक्ती आहे. जर जर कुणाला मारायचं नसेल ना तर तिथेच थांबा, तिथेच थांबा. माया तव जननीची श्रद्धा आसक्त दया कृपा देवाय आला से भक्त. अराजकता माजता तू जन्म घेशी पावरशी आम्हात सामान्य देशी. छल माझवणाऱ्या तू दंड देशी अनाथांच्या बस बस. A for apple, B for ball, C for cat. 2 + 2 4. सकाळी 6:01 डॉक्टरांना फोन करायचा. नाही 6:01 टेनिस कोर्टवर पळायला जायचंय आणि 5:30 वाजता फोन करायचा. छोटा काटा मोठा. मी जॉगिंग करून घरी परत आलो. कोणीतरी मला दगड मारला. मी मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. डोक्याला हात लावला तर टेंगळ आलं होतं. A for apple, B for ball, 2 + 2 4. आर्किमिडीज प्रिन्स. 2 + 2 4. 2 × 2 पण 4. आर्किमिडीज. अरे वा, माझ्या लाडक्या काका बोकाला चक्क वेळ लागलाय. B for ball. मामा आजोबा, तुमच्या लाडक्या भाच्याला बांधून ठेवण्यासाठी साखर दंड घेऊन या. घेऊन येताय ना? A for apple, B for ball. बांधा. दोन गुणिले 2 पण 4. कोका, मामा आजोबा, तुम्ही दोघायला घेऊन जा आणि एका बंद खोलीत डांबून ठेवा. यापुढे तोही बाहेर येणार नाही आणि तुम्ही आत जायचं नाही. रूपा मावशी, हा, याचं जेवण पण खिडकीतून द्यायचं आणि तेवढ्यासाठीच खिडकी उघडायची. आलं का ध्यानात? हो. माझ्या तोंडाकडे बघत बसू नका. सांगितल्याप्रमाणे कामाला लागा. A for apple, B for ball,
2 आणि 2 4. 2 गुणिले 2 पण 4. A for apple, B for ball. Archimedes. Archimedes. देणार आलं का देणार? सगळं अगदी तसंच घडतंय. मैत्रीच्या बाबतीत जे घडलं अगदी तसंच. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. प्रिन्स नावाच्या वाघाची आज मी शिळी होताना पाहिलं. आई, मला खूप भीती वाटते. आज जे प्रिन्स दादाच्या बाबतीत झालंय ते उद्या आपल्याही बाबतीत होऊ शकतं. नाही, तसं अजिबात होणार नाही. तू असं कसं बोलू शकतोस? मामाचा नक्कीच अजूनही प्रिन्स दादावर विश्वास असणार. याआधी ज्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम्स आलेत प्रिन्स दादाने वाचवलंय ना आपल्याला. मग आता त्याला आपली गरज आहे. मग आपण मदत करायला नको का? नाहीतर उद्या आपल्या बरोबर असं घडायला फार वेळ लागणार नाही. अजिबात नाही. त्याआधीच राव साहेब येणार आणि आपल्याला यातून सोडवणार. कोण आहे कोण हा राव साहेब? आपल्याला विषबाधा होऊ नये असं वाटत असेल ना तर काठ्यानंच काटा काढायचा असतो. आणि हा रावसाहेब मैत्रीच्या मार्गातला नेहमीचाच काटा आहे. तिचा तो बिझनेस रायव्हल आहे. आपल्या बसचे सगळे रूट मी त्यालाच तर विकले. ते सगळं ठीक आहे, पण तो रावसाहेब माणूस म्हणून नक्की कसा आहे? आजच्या कलियुगात दुर्योधन जिवंत असता तर तो कसा असता? बलवान, हुशार, क्रूर, रागीट. हा अगदी तसाच आहे. आपल्या प्रिन्सला तरी थोडीफार दया येईल, पण याच्याकडं दया माया हा शब्दच नाही. एकही पुरावा तो मागे सोडत नाही. असं कोणतंही स्मशान नाही जिथं त्याची ओळख नाही. प्रिन्स जर आपल्यासारखी 10 लोक खिशात घालून फिरत असेल ना तर हा 10 प्रिन्स खिशात घालून फिरतो. तसं असेल तर चांगलंच आहे. तो नक्कीच सगळ्यांना धडा शिकवू शकतो. पण आपण त्याला ऑपरेट कसं करणार? चुकून तो आपल्यावरच उलटला तर? तसं काही घडू नये म्हणून मी आधीच डोकं चालवलंय. त्या प्रिन्समुळं आधीच आपल्या सगळ्यांचे हात पोळले. परत तसं नको म्हणून मी यशला बोलून घेतलंय. आपण त्याच्यासमोर यशलाच उभं करायचं. म्हणजे जे काय करायचं ना ते यश स्वतःच करेल. आणि भोगायची वेळ आली ना तर यश स्वतःच भोगेल. काय कशी वाटली आपली आयडिया? मी काय म्हणतो, तू आता आलाच आहे तर आपण तातडीने निघायला पाहिजे. एवढी काय घाई आहे? तुझं हे अधून मधून येत जात राहण्याचं गणित माझ्या डोक्यात बसून नाही राहिलं ना बाप्पा. आता तू आलाच आहे तर महत्वाची कामं उरकून घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि सध्या रावसाहेबला भेटणं याच्यापेक्षा मोठं काम असूच शकत नाही. मामा, आता मी आलोय ना, मग काळजी करण्याची काही गरज नाही. कोणालाही भेटायची काही गरज नाही. मी बघतो आता काय करायचं ते. ए बाबा, तो प्रिन्स सुद्धा असंच बोलत होता ना. पण त्या पोरीने त्याची काय अवस्था केली हे आम्हाला माहितीये. आजपर्यंत आपण प्रिन्सला सगळ्यात क्रूर समजत होतो. का? कारण तो समोरच्या माणसाले असं विचित्र टॉर्चर करायचा. त्या पोरीला पाहिल्यावर कळलं आपला प्रिन्स काहीच करत नव्हता. फार फार तर एखाद्या माणसाले झोपेतून उठवत होता. पण त्या मुलीनं प्रिन्स बरोबर जे केलं ना त्याले म्हणतात खऱ्या अर्थाने आयुष्यातून उठवणं. अशा वेळी आपल्याला ना प्रिन्सपेक्षा खतरनाक माणसाच्या मदतीची गरज आहे. आणि तो माणूस म्हणजे रावसाहेब आहे. हे काय तुझ्या हातात चक्क आरतीचं ताट?
आज काय सूर्य पश्चिमेकडे उगाला काय? काय का अक्का? अगं तू कधीपासून देवाला मानायला लागली? ही मुलगी अजून काय काय करायला भाग पाडणार आहे ना, हे त्या देवालाच ठाऊक. तुम्ही दोघं चांगल्या कामासाठी निघताय ना, म्हणून ओवाळायला आले. बाकी अक्का, तुझ्यातला हा बदल आवडला मला. मला तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोल. आपल्या घरात ती मुलगी आहे ना, काय झालं अक्का तुले? तू असा मूक अभिनय काऊन करू राहिली? अरे मला जे बोलायचंय तेच नेमकं बोलता येत नाहीये. नको बोलू. अरे पण मला जे बोलायचंय ते खूप महत्वाचं आहे. मग बोल ना. आपल्याकडे ती मुलगी आहे ना, पुढचं काहीतरी बोल ना. अरे मी बोलतेच आहे, पण मी जे बोलते ते तुम्हाला का ऐकू येत नाहीये हेच कळत नाहीये. मला कळतंय. आता आपल्याला इथं असा टाइमपास करून चालणार नाही. आपल्याला निघायला हवं. आणि मला जे बोलायचंय ते, तुला जे काही बोलायचंय ना अक्का, संध्याकाळी आम्ही परत आलो का मग बोल. यश चल लवकर, निघालं पाहिजे आपल्याला. मामा बोल ना माझे. हा जो कोणी राव आहे, हा हा, नुसतं राव नाही, राव साहेब. हा तेच तेच ते नाही, आता जे मी बोललो ना तेच, राव साहेब. बर. हा जो कोणी रावसाहेब आहे तो नक्की कसा आहे? खतरनाक, फक्त खतरनाक. वागायले, बोलायले, दिसायले एकदम खतरनाक. प्रिन्स आणि माझ्यापेक्षाही जगातले सगळे टॉपचे तुझ्यासारखे सायलेंट किलर आणि आपल्या प्रिन्स सारखे व्हायलेंट किलर यांना एकत्रित मिसळल्यावर जे बनेल ना त्याले म्हणतात रावसाहेब. बरं तुला अजून काय विचारायचं का मला? मग चल 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 बरं भांजे, चल लवकर. साहेब, रावसाहेब, मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण माझ्या भावाला वाचवा साहेब. साहेब मी मान्य करतो ना त्याची चूक झाली, पण त्याची चुकीची शिक्षा त्याच्या पोरांना नका देऊ साहेब. त्याची लहान लहान पोरं आहेत साहेब तरी. रावसाहेब, देवसाहेब, एक डाव माफ करा साहेब, एक डाव. आरोपी बबन शेठ जाधव. आरोप रावसाहेबांची बेईमानी आणि पैशांची अफरातफरी, त्यामुळेच रावसाहेबांच्या नावाला बट्टा लागलाय. मी मान्य करतो ना, मी मान्य करतो माझ्या भावाची खरंच चूक झाली आहे. तो कोणाच्या बाबतीत काय करतोय खरंच त्याला माहिती नव्हतं. पण मी आहे ना, तुमचं जे काही नुकसान झालं ना त्याच्या नुकसानीची भरपाई मी देईन. मी तर म्हणतो दुप्पट घ्या, पण माझ्या भावाला सोडा साहेब. काही लोक यशवंत असतात, काही कीर्तिवंत. आम्ही भाग्यवंत, कारण आम्ही श्रीमंतच जातीवंत. तू काय आमची भरपाई करणार आहे रे? ओके. हा साहेब. तराजूच्या एका पारड्यामध्ये काही करोडोंची रक्कम आणि दुसऱ्या पारड्यामध्ये रावसाहेबांची इज्जत. ज्या पारड्यात इज्जत तेच पारडं जड.
रावसाहेब सोडा ना भावाला. रावसाहेब माफ करा ना, जाऊ द्या ना साहेब. साहेब जाऊ द्या ना साहेब. साहेब एकदा माफ करा, जाऊ द्या साहेब. आरोपी बबन शेठ जाधव. आरोप रावसाहेबांच्या शत्रूशी हात मिळवणी करून त्यांचाच गेम करण्याचा प्रयत्न. नाही साहेब, तो आता असं परत कधीच काय करणार नाही साहेब. जाऊ द्या ना साहेब. साहेब जाऊ द्या ना साहेब. याला पुढे करून तुमचा गेम करण्यासाठी टाईट फिल्डिंग लावलेली होती. आपल्याकडे पुरावेत ना. ऐन वेळी गेम फसला आणि चाकू बरोबर नरड्यात घुसला. कसा? असा. मानलं रावसाहेब, पार नरड्यातनं आर पार. डायरेक्ट हिट विकेट. आपलं असंच आहे, ज्याच्यावरती नेम धरतो बरोबर गेम करतो. जातीवंत शूटर आहे, शार्प शूटर. ए रडाता